अध्यक्ष महोदय विकासजी खारगे साहेब आणि आदरणीय सुधीर भाऊ यांचं मी मनापासून आभार मानतो की आमच्या वणी तालुक्यात 46 वर्षापूर्वी कोळसा खाणी निर्माण झाल्या. आम्ही 46 वर्षापासून प्रदूषण भोगतो, परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेनं हा GR काढून एक ऐतिहासिक कारण संपूर्ण भारतामध्ये केलं आणि ती समिती आज वणीमध्ये आलं. याबद्दल मी आपलं खूप आभारी आहे. पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांनी जी काही माहिती या ठिकाणी आता दिली, खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच भाऊच्या प्रयत्नामुळे आणि येथील शेतकरी जे नुकसानग्रस्त आहेत त्यांनी मला आंदोलनात साथ दिल्यामुळे या ठिकाणी पंजाबराव कृषी विद्यापीठ, भारत कापूस अनुसंधान केंद्र नागपूर आणि निरी या 3 संस्था या ठिकाणी माती, पाणी आणि पिकाच्या वरची पानं आणि फुलं, मोहर या सगळ्यांचा या ठिकाणी अभ्यास करू शकला. परंतु साहेब, याच बरोबर ज्या मातीवर कोळशामध्ये विविध घटक असल्यामुळे ते साचलेले आहे, ते साचलेले घटक विलगीकरण आता कसेही होऊ शकत नाही. त्यामुळे मातीची जी पोत आहे ही कम होते आणि 350 वर्ष या ठिकाणी मातीची पोत उत्पादक घटक होण्यासाठी निर्माण होत असेल तर हजारो वर्षाचे आमचे उपजीविकेचं साधन या वेकोलीच्या या धुलीच्या कारणामुळे नष्ट होत आहे. त्याचा या ठिकाणी अभ्यास होणं खूप महत्वाचं आहे. सोबतच हिवाळ्याच्या काळामध्ये आता या ठिकाणी 2 प्रश्न आहे भाऊ समजून घेण्यासारखे की ज्या ठिकाणून रस्त्यावर वाहतूक आहे त्या ठिकाणी कोळसा धुळी प्रदूषणामुळे शेतपिकाचं नुकसान, आणि दुसरं ज्या ठिकाणी CHP आहे ज्या ठिकाणी कोळसा हँडलिंग होते खाणी जवळ पण जमीन अधिग्रहण केलं नाही तिथं मात्र हा प्रश्न कायमस्वरूपी राहणार आहे. तर त्या हिवाळ्यामध्ये जे कोळशाचे धुलीकण साचले की ते पानावर साचतात, त्याच्यावर किती 1000, 2000, 10000 लिटरचा जरी आपण फवारणी पंप वापरला तरी धुलीकण नष्ट होत नाही, त्या जमीन त्या पिकाला ग्रोथ काही येत नाही. या संदर्भात चांगली उपाययोजना या ठिकाणी गरजेचं आहे. मी 2021-22 हंगामापासून तर 2025-26 हंगामापर्यंत या ठिकाणी लढतो. सुधाकर बांदुरकर नावाचा कुर्लीचा शेतकरी आहे जो कुर्ली आणि सिंदोलाच्या वळणारा, त्यानं नापिकी झाली म्हणून 4 वर्षात आपली शेती अल्पदरानं 25 लाख एकरची 12 लाख एकरानं विकली. कारण कुटुंबाचा उदरनिर्वाह मी या ठिकाणी करू शकत नाही. म्हणून मी खारगे साहेबांना विनंती करेल, आपण अजून संशोधन करून या संदर्भात चांगला निर्णय घेणार आहे. आमचं 70% नव्हे तर 80-90% या ठिकाणी नुकसान आहे. यामुळे आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना नंतर आम्हाला पूर्ण मदत द्या, परंतु मागील 5 वर्षाचं जे नुकसान आहे पूर्वलक्षी प्रभावाने या ठिकाणी आम्हाला प्रति हेक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाने जे उत्पादन दाखवलं आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं जे MSP ठरवले बाजार भावाप्रमाणे उत्पादनानुसार त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत होईल, या दृष्टीनं लवकर शासन निर्णय निर्गमित होईल या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. दुसरं असं, आता हे झालं शेतपीक आणि मातीचं, परंतु जनावरांची विष्ठा ही काळी होत आहे, लघवी काळी होत आहे. कारण तो जो चारा खात आहे हा काळा कोळशानं युक्त चारा खात आहे. या संदर्भात त्याचं आरोग्य या ठिकाणी बिघडत आहे. आज बैल 1.5 लाख रुपयाचा आहे, गाय 1 लाख रुपयाची आहे. तर पशुधनावर जे विपरीत परिणाम होत आहेत या अनुषंगाने सुद्धा प्राणीशास्त्र विभागाला घेऊन या ठिकाणी अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं असं की वणी तालुक्यामध्ये कोळसा खाणी असं आहे, आपल्या देशामध्ये जे काही कायदे आहेत यामध्ये नैसर्गिक स्रोत वळविता येत नाही, परंतु WCL अशी संस्था आहे की त्याने नैसर्गिक स्रोत, जे नैसर्गिक नाले आहेत त्यांचं अधिग्रहण झालं, ते कोळसा खाणीच्या आतमध्ये येते म्हणून त्यांनी वळवले बरोबर झालं, काही हरकत नाही. परंतु नव्यानं पूर परिस्थिती, ज्या भागामध्ये कधी नालाच नव्हता, नदीच नव्हती, तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली, माती खरडून जात आहे. त्याची मोबदला देण्याचं कोण आहे? प्रदूषक नियामक तत्व, जे पर्यावरणामध्ये अट आहे, कलम आहे. या कलमावे ज्या उद्योगानं ज्या लोकांचं नुकसान केलेलं त्याला भरपाई देणं बंधनकारक आहे, गरजेचं आहे. परंतु ही समिती येईपर्यंत आजपर्यंत तसा प्रकार वेकोलीकडून किंवा कोणत्याही उद्योगाकडून घडला नाही, जो या देशामध्ये कायदे आहे आणि हायकोर्टाचे जजमेंट आहे या संदर्भात. या अनुषंगानं आपण ते पर्यावरणाच्या संदर्भात विचार केला पाहिजे. आमची माती खरडून जाते, भूचं नुकसान होते, आणि हे करत असताना तुम्ही जे शेती अधिग्रहण होणार नाही ते कायमस्वरूपी ते खाणीच्या जवळ राहणार आहे, मानव निर्मित खाणीच्या. आणि या मानव निर्मित खाणीच्या निसर्ग प्रवाह बदलल्यामुळे ज्याचं नुकसान होणार आहे ते नैसर्गिक आपत्तीमध्ये 13,600 देऊन भागणार नाही. तर ज्या उद्योगाला करोडो रुपये या ठिकाणी फायदा होत आहे त्यांनी त्याला शेतीवर जे उत्पादन होते यासाठी SDO आणि तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या अनुषंगाने कसं नुकसान देता येईल याचा विचार मात्र या ठिकाणी झाला पाहिजे. या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. साहेब, आमच्याकडे चिमण्या नष्ट झाल्या, पशुधनामध्ये कावळे नष्ट झाले, आमच्याकडे जे महत्वपूर्ण वन झाडे होते ते नष्ट झाले. वारंवार धुळीचे कण साचल्यामुळे ते जागा उभे वाढून जात आहे.
आमच्याकडे कढीपत्ता ही आयुर्वेदिक वस्तू आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये कढीपत्ता घरोघरी लावला जाते, परंतु आज कढीपत्त्यावर जेव्हा कोळशाचे डस्ट साचते आणि तो जेव्हा खातो त्या चिवड्याची चव कडवट येते. याच्यामुळे हे जे काही जैवविविधता आहे या ठिकाणी नष्ट होत आहे. या दृष्टीने सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. याच अनुषंगानं कोळशा धुळीमध्ये विविध विद्रुपीकरण या महिलांच्या बाबतीत विशेष करून माझ्या माय बहिणी शेतीमध्ये 8 तास राबतात. उन्हाची तीव्रता या वणी तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्या कोळशाच्या धुलीकणाच्या संपर्कात आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. ते कोणत्याही फेऱ्या लावून जात नाही किंवा डॉक्टरच्या कोणत्याही उपचाराने जात नाही. या संदर्भात आपण त्या शेतकरी शेतमजुराला अॅप्रॉन काही कपडे अंगावरून घालून सुरक्षितपणे त्या ठिकाणी शेतीचा व्यवसाय उपजीविकेचे एकमेव साधन आहे. ते करण्यासाठी आपण उपाययोजना खनिज विकास निधी असो की एन्व्हायरमेंट जर स्वतंत्र निधी CSR व्यतिरिक्त WCL कडे असतो त्याच्यातून करणार याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपण उपाययोजना या ठिकाणी केली पाहिजे. वणीमध्ये 100 बेडचं रुग्णालय 2021 मध्ये मंजूर झालं. आज 2026 आहे. आधी 50चं मंजूर झालं, काहीच झालं नाही. 100चं मंजूर झालं, आज 6 वर्ष झाले, काहीच होत नाही. एवढी मोठी परिस्थिती भयावह असताना मानवी आरोग्याची, लहान बालकांची, ज्येष्ठ नागरिकांची अल्सरचे प्रमाण वाढले, कॅन्सरचे प्रमाण या ठिकाणी वाढले, श्वसनाचे प्रमाण वाढले, डोळ्यांचे विकार वाढले. आमच्या शाळेतले विद्यार्थी रस्त्याने येतात, पूर्ण डोळ्यात धूर जाते, कानामध्ये धूर, नाकामध्ये धूर जाते. परंतु दुर्दैव आहे भाऊ, आपण खनिज विकास निधीचे निर्माते आहे. मी तुम्हाला आकडेवारी वाचून दाखवतो. वणी एरियाची आकडेवारी 1694 करोड रुपये रॉयल्टी आहे राज्य सरकारला 5 वर्षातली. DMF आहे 500 करोड 5 वर्षातला. आणि NMFT आहे जो सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो एन्व्हायरमेंटच्या रक्षणाकरता, तो आहे 38 करोड रुपये. सांगा साहेब, या 38 करोडचे 5 पैसे वापस नाही आले आम्हाला. रॉयल्टीचे 1694 करोड रुपये आहेत, ते त्याच्यातला 5 पैसे वापस नाही आला. आणि 500 करोड मगाची माझ्या खान मी आहे नायगाव खतांचे 84 करोड रुपये जर वर्ष 24-25 ला मिळाले तर नायगाव खतांवर सावंगी गाव आहे, बेलोरा गाव आहे. मग 84 करोड म्हणजे किमान 60 करोड तरी त्या 3 गावात जर विकसित केले तर आपल्या समोर सिंगापूरचं खेड काय ते वणी तालुक्यात आपण निर्माण करू शकतो. फक्त कृती आराखडा तहसीलदारांनी SDO आणि पंचायत समिती यांचा संयुक्त झाला पाहिजे. मग तुम्ही 25 किलोमीटरची त्रिज्या देऊ वारंवार हा खानबादी ज्या खाणीमुळे पैसे करोड रुपयात आपल्याला मिळतात त्या त्रिज्येचा वापर करून त्या शून्य सीमांकन जे आहे त्या ठिकाणी पाहिजे तसे रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, व्यायामशाळा, लायब्ररी या संदर्भातले शेतीचा काय उपाययोजना, 0 उपाययोजना. आरोग्याच्या संदर्भात भाऊ 2016 पासून हा खनिज विकास निधी खर्च होतोय, 0 पैसे खर्च. कुठल्याही माणसावर उपचार झालाय, कुठल्याही माणसाची तपासणी नाही. जेव्हा की आरोग्यावर काय बांधल्या, नाल्या बांधल्या, आरोग्य केंद्राचे कंपाऊंड बांधले, बिल्डिंग बांधल्या. हे म्हणजे शाश्वत विकास नव्हे. दुसरं असं की जे लोक या ठिकाणी भूमिहीन बेरोजगार आहे याच्यासाठी शाश्वत विकास करण्यासाठी 2016 आणि 2024 मध्ये शासनाने जो GR काढला आणि केंद्र सरकारचा जो DMFच्या संदर्भात GR आहे याच्यात शुद्ध तरतुदी आहे. या तरतुदीचं अनुपालन आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा समितीकडून होत नाही. हे खऱ्या अर्थानं कायद्याचं व्हायलेशन आहे. म्हणजे एवढं मोठं कायद्याचे रक्षण करणारे आपण सर्व लोक त्या GRचं अनुपालन करत नाही. हे आमच्या खानबादी क्षेत्राच्या हजारो करोड रुपये देणाऱ्याचं दुर्भाग्य आहे. तर त्याच्यामुळे असं या ठिकाणी होऊ नये. वेकोली अंतर्गत चालणाऱ्या ज्या कंत्राटी कंपन्या याच्यामध्ये NIT मध्ये एक नियम आहे की लोकल पीपलला रोजगार देण्यात यावा. तसंच भूसंपादन पुनर्वसन पुनर्स्थापना 2013च्या कायद्यामध्ये कलम 3 मध्ये ज्या लोकांची शेती गेली आणि जे लोक शेतीवर निर्भर आहे, भूमिहीन आहे, 12 बलुतेदार आहेत, त्यांना सुद्धा या कलम 3 मध्ये तरतूद आहे की यांच्या उपजीविकेला प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार देणे आणि त्याला सन्मान आणि स्वाभिमानाचं जीवन जगणे. आपण या 2013च्या कायद्याचं तरी अनुपालन करतो का? 2018चा महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे, स्थानिकांना या प्रकल्पामध्ये 80% रोजगार द्यावा. त्याचं सॅलरी DIC मध्ये दर 3 महिन्याने मागितलं पाहिजे. याचं तरी अनुपालन या राज्यामध्ये होते आहे का? म्हणून हे गोष्ट कायद्याच्या अनुपालन असताना अनुपालन जर करत नसेल तर असे कायदे आमच्यासाठी बोकांडीवर बसवण्यासाठी काय आहे का याचा सुद्धा अभ्यास आदरणीय खारगे साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे आणि तो करावा मी विनंती करतो. DAV पब्लिक स्कूल निलजईच्या आगाऊ ताब्याच्या संदर्भात माननीय मंत्री महोदय यांनी आपणास सूचना केलेल्या महसूल विभागाला आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी मे महिन्यामध्ये आपल्याला मार्गदर्शनाचं पत्र पाठवलेलं आहे. तर हे मार्गदर्शनाचं पत्र पाठवलंय आणि एकीकडे त्याचं टेंडर झालंय. आमच्या भागातल्या ज्या खाजगी शाळा आहेत त्याची पहिल्या वर्गाची फी 50,000 आहे आणि 10वीची फी आहे 2 लाख रुपये आणि या शाळेची फी आहे 5,000 रुपये आणि 10वीच्या पुराची 16,000 रुपये फक्त. म्हणजे WCL अनुदानित असल्यामुळे WCL पूर्ण खर्च असल्यामुळे ज्या भागामध्ये हे शाळा होत आहे ती शाळा झाली निलजई खदा आणि जागतिक वर्ल्ड बँकच्या कर्जाने निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे ही
90 मध्ये ही शाळाच्या जागतिक बँकेमध्ये एक अट होती की शिक्षणाची व्यवस्था डब्ल्यूसीएल केली पाहिजे, आणि ती शाळा आज इथं होण्यासाठी विनाकारणचा जो विलंब होत आहे, शासकीय जमीन आहे आणि डब्ल्यूसीएल शासनाला पैसे भरायला जमिनीचे तयार आहे, असं असताना आमची विनंती आहे की शिक्षणच हे आपलं खरं गुंतवणूक आहे, त्याच्यामुळे आपण इथून गेल्याबरोबर जर आम्हाला आगाऊ ताब्याचं हे जर पत्र मिळालं तर या ठिकाणी नाही होऊ शकते. दुसरं असं आहे की वणी तालुका 167 गावाचा आहे. या 167 गावाचा विभाजन करून शिरपूर तालुका निर्माण करावा या संदर्भात 2012 मध्ये राज्य शासनाकडे या संदर्भात एक प्रस्ताव गेला. त्यानंतर 2024 मध्ये आणि 2025 मध्ये सुद्धा इथं किती कर्मचारी लागणार आहे पंचायत समितीला, या ठिकाणी तहसीलला, एसडीओ ऑफिसला, आरोग्य विभागाला, सगळ्या विभागाचं पूर्ण ती माहिती तहसील कार्यालयाकडून आपल्या कार्यालयात या ठिकाणी आलेलं आहे. आमची विनंती आहे की आमच्या शिरपूर तालुक्यामध्ये 67 गावाचा समावेश असा सविस्तर प्रस्ताव आणि योग्य प्रस्ताव महसूल विभागाने आपल्याला दिलेला आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की वणी तालुक्याचं विभाजन करून या ठिकाणी शिरपूर नवीन तालुक्याच्या ठिकाणी निर्माण करावा अशी माझी विनंती आहे. मी आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि याचे फोटोग्राफ पण दिले, आपण कारवाई कराल असा मला पूर्ण विश्वास आहे.